हॅलो. हा हॅलो. बोल दीपाली. हा राकेश, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. खरं तर स्पष्टच बोलायचं आहे. स्पष्ट? हा बोल. हे बघ राकेश, मी एक फ्रँक मुलगी आहे. सर्वांशी फ्रेंडली बिहेव करते, मिळून मिसळून राहते. तुझ्यासोबत पण मी मिळून मिसळून राहते. पण याचा अर्थ असा नाही की तू मला गृहीत धरलं पाहिजे. नक्की काय झालंय? काय झालं? जास्त भोळाभावडा बनण्याचा प्रयत्न करू नकोस. तू काय केलंस हे सुद्धा मी सांगू का? राकेश, तू कित्येक वेळा माझा हात तुझ्या हातात घेतलास, त्याला आवळलंस, माझ्या पाठीमागे मुद्दाम हात लावलास. कारण नसताना सुद्धा तू माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केलास. हे बघ दीपाली, तुझा काहीतरी आहे ना गैरसमज होतोय. नाही नाही, माझा काही गैरसमज होत नाहीये. मला गुड टच आणि बॅड टच मधला फरक चांगला कळतो. मी तुला माझा चांगला मित्र समजून तुझ्याशी मिळून मिसळून राहते, तुझ्यासोबत फिरायला येते. याचा अर्थ असा नाही की माझ्याकडून तुला ग्रीन सिग्नल आहे. सॉरी, इट इज नॉट ॲट ऑल. एखादी मुलगी फ्रेंडशिपमध्ये थोडीशी फ्रँक झाली नाही की तोवर तुझ्यासारखी मुलं त्याला ग्रीन सिग्नल का समजतात मला तेच कळत नाही. आता नीट ऐक. जर यापुढे तू माझ्याशी रॉंग इंटेन्शननी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केलास तर मी सरळ पोलीस कंप्लेंट करेन. आणि यापुढे त्याचा परिणाम काय होईल ते तुला चांगलंच माहिती आहे. आणि हां, माझा हा महत्त्वाचा मेसेज तू तुझ्यासारख्या लोकांपर्यंत नक्की पोहोचव आणि त्यांना सांग की एखादी मुलगी फ्रँक होऊन तुमच्याशी मिळून मिसळून राहते याचा अर्थ असा नाही की तिच्याकडून ग्रीन सिग्नल आहे. सॉरी दीपाली. सॉरी? यू शुड बी सॉरी. तुझी पहिली चूक आहे म्हणून तुला माफ करते. गुड बाय. हॅलो दिशा. हाँ बोल दीपाली. अगं, आज मी फायनली धाडस करून राकेशला सांगितलं की जर यापुढे तो माझ्याशी असा वागला तर मी सरळ पोलीस कंप्लेंट करेन. आत्ता माझं मन हलकं झालं. वेरी गुड, ये हुई ना बात. चल, मी तुझ्याशी नंतर बोलते. बाय.